तर जय श्रीराम भावांनो, सकाळी सकाळी आलो तुम्ही मित्रांनो इकडे कबुतराकडं. तर मी तुम्हाला काल तर सांगतच राहिलो मित्रांनो, याच्यात आणली होती आम्ही कबूतर. तर मग आम्ही तर पहिले तर काय पाळून बसलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मग मी माझा भाव याची वाट बघत होतो. तर माझा भाव तर काय येणार नाही, पण इकडं बघा बरं का, सरलं पाणी गिनीचं सगळं एकदम ओके आमच्या इकडे. मग इकडं आजूबाजूचा परिसर दाखवला मी, म्हणलं आज कबूतर देऊ सोडून, आलं तर आलं दुसरीचं एखादं. तर मग इकडं प्लास्टर गिस्टर चालू होतं, तर बघतो तर प्लास्टर गिस्टर एकदम ओके मध्ये चालू होतं बरं का. मग इकडे मित्रांनो मी तुम्हाला एक दाखवत होतं की काही काम सोपं नसतं, किती हार्ड असतं आपण बघू शकतो, किती कष्ट घ्यावं लागते मित्रांनो यांना बरं का. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, इकडे मला चुलता म्हणला होता की पाणी मार स्लापवर. तर मग काय पाणी मारायला लागलं. मग मला घराचं काम बघा बरं मित्रांनो कसं एकदम ओकेमध्ये बघा. त्यानंतर म्हणलं सशाला काही आहे का नाही पाव. सशाला तर काही गवतच नव्हतं आज, त्यामुळे गेलो वाड्यात डिगलावर, घेतलं डायरेक्ट 2 वाडे. हो सोपं काय, जाणार कोणाचे, डायरेक्ट वाडेच खाते बाई. मग खालावली ती वाडे खाता खाता मी म्हणलं आता चला भाऊ कुत्रीकडं, कुत्रीला तर सोडाच लागेल. सोडलं मग कुत्रीला. कुत्रीला काय दुसऱ्या कुत्र्याला बघून तर काय अट्रॅक्टच होती भाऊ ना, ते काय कुत्री कोणाची. त्यानंतर माझा भाऊ आला. मग कबूतर कबूतर त्यांना सोडून द्यायचं होतं, बघत होतं की आली सगळं कबूतर गिनी खाल्लं कबूतर. आणि त्याच्यानंतर चालली सोडायला. 2 कबूतर सोडायला गेलो. आमचा स्लॅब काय जास्त लांब नाही बरं का, त्यामुळे आम्ही इथनंच द्यायला लागलो सोडून. मग घेतले 2 कबूतर, डायरेक्ट उडवले बरं का. हे बघा, हे बघा मित्रांनो, ही 2 कबूतर डायरेक्ट आमच्या एकदम घरी बसली. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवत, त्याचे ते कबूतर येऊन बसलं होतं. मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीन ते कसं पकडेल बरं का. तर आता मी म्हणलो आता कबूतर तर येऊन बसले, चला तर क्रिकेट खेळायला जाऊ जशी शाळेत. मग शाळेत गेलो. हे बघा 2-3 शॉट मारले मी, कडाक्कड मारले बरं का. आणि त्याच्यानंतर आपलं